महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. डोंगरगाव सानगड येथील वीज वितरण कंपनीतील शाखा अभियंत्याचा हिटलरपणा. ग्रामपंचायतचा ठरावाने नागरिकांना न जुमानता मुजोरणी लावले प्रीपेड मीटर. साकोली तालुक्यातील सर्वात मोठी असलेली सानगडी ग्रामपंचायतीने प्रीपेड मीटर लावण्याच्या संदर्भात स्थानिक पातळीवर नागरिकांच्या तक्रारी आणि विरोध लक्षात घेता गावातील नागरिकांच्या परवानगी विना गावात प्रीपेड मीटर लावू नये असा ठराव सानगडी ग्रामपंचायतनं पारित केला. परंतु डोंगरगाव सानगड येथील शाखा अभियंता यांनी ग्रामपंचायत ठरावाला केराची टोपली समजून प्रीपेड मीटर लावण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. काही सुज्ञ नागरिकांनी या प्रीपेड मीटर लावणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांना विरोध केला असता उलट स्थानिक नागरिकांना दमदाटी करून बळजबरीने मीटर लावण्यात येत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यापुढे विनापरवानगी मीटर लावल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामपंचायत व नागरिकांकडून देण्यात आला आहे. माझे पूर्ण नाव मोहन राघोजी चोपकर, सानगडी वार्ड क्रमांक 1 येथील रहिवासी असून माझ्या घरी विद्युत स्मार्ट मीटर हे लावण्यासाठी आले होते. ते कोणालाही न विचारता त्यांनी लावला. असं मग माझ्या आईने फोन केला की बुवा हे मीटर लावत आहेत. मी घरी जेव्हा विचारणं केला की बुवा विचारलं का, तर ते म्हणे हे मुर्दे आहेत का, म्हणजे कोणाचे आईवडील जर असतील तर ते मुर्दे म्हणतात, म्हातारे आईवडील असतील तर, आणि ते उद्धट बोलतात. मी जेव्हा विरोध केला मग त्यांनी काढलं. पण सायंकाळी माटो कार्गो कंपनीचे जे मालिक होते ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माफी मागितली आणि म्हणे पुन्हा मीटर मी लावत नाही. पण अशा पद्धतीच्या आम्ही मिल मालक म्हणजे मीटर मालक असून आम्ही विद्युत भाडा नेहमी भरत राहतो आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यात अडचण नसतानासुद्धा हे मीटर बदलवत आहेत. हां, तर हे जे प्रीपेड मीटर लावत आहेत सध्या हां, तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे सध्या बंद करावं म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे काय जे लावत आहेत ते? नाही, जे लावत आहेत ते योग्य तर नाही आहेत. योग्य नाही, ते चुकीचेच आहे. आणि कोणालाही विचार न करता ते येतात आणि सरळ मीटर तोडून सिनेरी लावतात. तुम्ही त्यांना स्थानिक पातळीवर परिपत्राची काही मागणी वगैरे? हां, मागणी केली तर तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा परिपत्रक वगैरे काही नव्हता. हां, ते माटो कार्गो कंपनीचे आले होते मालिक, त्यांच्याकडे काही नव्हतं त्याच्याबद्दल.